विद्यार्थी मित्र, आपण उखाण्याच्या अनुषंगानं माहिती पाहत होतो. उखाणे कसे असतात, उखाण्याला कोणकोणती नावं असतात, या गोष्टींचा विचार आपण कालच्या तासात केला. अगदी थोडक्यात उजळणी म्हणून तुम्हाला काही गोष्टी मी सांगतो. उखाण्यालाच भारतामध्ये अनेक शब्द उपलब्ध आहेत. कूट म्हणतात, प्रहेलिका म्हणतात, कोडी म्हणतात, प्रश्न म्हणतात, ब्रह्मोद्य म्हणतात किंवा आईना असं देखील म्हणतात. पण या प्रत्येक शब्दातल्या वेगवेगळ्या गोष्टींना बारीकसा वेगळा अर्थ, पण एकूणच त्याला कोडी किंवा कूट किंवा उखाणे असं म्हणतात. परंतु आईना हा मी तुम्हाला कालच सांगितलं की लोककलेमध्ये आईना घेतला जातो, नाही का. काही जे कोडे किंवा कूट असतात ते कूट मात्र मुंगी उडाली आकाशी तिने गिळले सूर्याशी, यालाही कूट म्हणतात, नाही का. कोड किंवा शास्त्र म्हणतात. म्हणजे ह्याच्यात थोडा थोडा फरक आहे, पण तरी आपण एकत्रित त्याचा विचार करणार आहोत. मग त्याच्यानंतर आपण उखाण्याचं स्वरूप पाहत असताना असं पाहिलं की उखाण्यामध्ये दोन प्रकारच्या लोकजीवनामध्ये प्रचलित असलेल्या उखाण्याचं स्वरूप असतं. एक कोडी किंवा कूट असतात, तर दुसरं साधा उखाणा असतो. आता हे कोडी किंवा कूट जे असतं ते गूढ अर्थाने वचन असतं या स्वरूपामध्ये, आणि त्याच्यामध्येच प्रश्न आणि उत्तर याचा समावेश असतो, ठीक आहे. म्हणून ही जी उखाणे आहेत किंवा कोडी आहेत प्रश्नार्थक स्वरूपाची, म्हणून अशा या उखाण्याच्या माध्यमातून मनोरंजन केल्या जातं. एक सांस्कृतिक परंपरा असते, नाही का. आणि म्हणून उखाण्याचे एक किंवा कोड्याचे एक दोन वेगळे वर्ग पडतात. हा पहिला वर्ग असा आहे कोड्याचा किंवा उखाण्याचा, कुटाचा, की प्रश्नार्थक रचनेची कोडी, नाही का. प्रश्नार्थक रचनेची कोडी किंवा कूट. आणि दुसरं असं आहे की प्रश्नविरहित रचनेची कोडी. त्याच्यात प्रश्न नसतो. प्रश्नविरहित रचनेची कोडी किंवा कूट. आता पहिला जो वर्ग असतो का नाही, हा प्रश्नार्थक रचनेच्या कोडीचा. त्याच्यातलं उदाहरण म्हणून तुम्हाला मी सांगतो. असं एक असतं पहा, असं हे कोडं बोलल्या जातं. पाऊस नाही, पाणी नाही, रान कसं हिरवं, कात नाही, चुना नाही, तोंड कसं रंगलं. काय म्हणतो की पाऊस नाही, पाणी नाही, रान कसं हिरवे, आणि कात नाही, चुना नाही, तोंड कसे रंगले. ह्याचा अर्थ प्रश्न आहे. त्याच्यामध्ये ही प्रश्नार्थक रचनेचे कोड आहे. पाऊस नाही, पाणी नाही, तरीही रान हिरवय म्हणे, असं कोणतं आहे सांगा. किंवा कात नाही, चुना नाही, तरी तोंड रंगलेलं आहे, लाल आहे. कसं काय, कशा आहे हे काय तुम्ही सांगा. असा जो उखाणा असतो ना, या उखाणा घालणारा जो असतो तो सुटसुटीत असे शब्द टाकतो. लयबद्ध रचना असते, आणि या लयबद्ध रचनेतून, या सुटसुटीत शब्दातून तो काय करतो, प्रश्न विचारत असतो. आणि हा प्रश्न विचारतो ना, मग समोरचा त्याला उत्तर देणारा असतो. आणि तो उत्तर मात्र इथे असं लांबलचक असं नसतं, एकाच शब्दात उत्तर असतं. आणि ही गोपनीयता त्याच्यात जी असते, हे काय बरं नेमकं, पाऊस नाही, पाणी नाही, रान कशानं हिरवं झालं असेल, असं कोणतं रान असेल, चुना नाही, कात नाही, पान नाही, तरी तोंड कसं काय लाल झालं असेल, रंगला असेल, असं काय आहे. ही गोपनीयता वाटते. हे गोपन याला म्हणतात. त्याच्यामधलं गुह्य आहे, गूढ आहे, आणि एकदम फटकन त्याचा तो सांगितल्या जातं आणि त्याचा स्फोट होतो. आणि वरील हे जे उखाण आहे का नाही, पाऊस नाही, पाणी नाही, रान कसं हिरवं, आणि कात नाही, चुना नाही, तोंड कसं रंगलं, याचं एकमेव उत्तर आहे पोपट. पोपटाची अंगकांती हिरवी असते, पाऊस असो अथवा नसो, आणि तो चुना किंवा कात असा पान काही खात नाही, पण त्याचं तोंड मात्र, त्याची चोच मात्र लाल असते.
म्हणजे बघा, हे असं त्याच्यामधून गोपनाचा स्फोट होतो आणि प्रश्नाचं उत्तर असतं एका शब्दावर. आता कधी कधी असं असतं की प्रश्नविरहित कोडं देखील असतं, म्हणजे त्याच्यात प्रश्न नसतो पण नुसतं कोडं असतं. आणि हे कोडं असं असतं, छोटीशी डबी त्याचं पाणी लय गोड, किंवा वाडा बरगाई सकाळी उठून पाहिलं तर काहीच नाही, आकाशातल्या चांदण्या, नाही का. आता इथं उत्तर आहे का, प्रश्न केलेला आहे का, वर जसा केलेला आहे तसं नाही. ते म्हणतात तुला कोडं घातलेले तू सांग, आणि मग त्याचं उत्तर असतं आकाशातल्या चांदण्या. म्हणजे इथं देखील गोपनाची क्रिया असते, म्हणजे गोपनीयता असते इथं देखील, आणि ह्या गोपनीयतेचा स्फोट देखील इथं होतो, त्याचं उत्तर देखील इथं असतं आणि हे उत्तर सांगावं लागतं. पण इथं प्रश्न केलेला नसतो, म्हणून प्रश्नार्थक रचनेची कोडी आणि प्रश्नविरहित रचनेची कोडी अशा दोन प्रकार या कोड्याच्या अनुषंगाने सांगितले जातात. आता आपण सविस्तर याच्या संदर्भाने बघायचे. आता हे प्रश्नोत्तर स्वरूपाचे जे कोडे आहेत ना, याचा विचार तुम्हाला थोडक्यात मी सांगतो. ही जी प्रश्नोत्तर स्वरूपाचे जे कोडे आहेत, किंवा प्रश्नोत्तर किंवा प्रश्नार्थक, कोणतंही एकच, ह्या प्रश्नोत्तर स्वरूपाच्या उखाण्यामध्ये एखादा प्रश्न असतो आणि समोरचा उत्तर देतो, यालाच कूट असं म्हणतात, नाही का, या उखाण्यात. आता प्रश्नोत्तरी उखाण्याचा विस्तार जो असतो तो प्रश्न आणि उत्तर यात असतो. त्याच्यामध्ये दोन घटक असतात, एक प्रश्न विचारणारा आणि दुसरा त्याचं उत्तर देणारा. म्हणून या उखाण्यातील प्रश्न काहीतरी रूपकाच्या आश्रयाने येत असतो. रूपक हा एक अलंकार आहे, त्याच्या आश्रयाने तो येत असतो. म्हणजे कसं की पाऊस नाही, पाणी नाही, रान कसं हिरवं, रान हिरवं असणं हे कशासाठी रूपक वापरलं, पोपटाच्या रंगाकृतीसाठी त्याच्यावरच्या, आणि चोचीचं प्रतीक वापरलं किंवा रूपक वापरलं त्याच्या कात, चुना आणि पानाच्या अनुषंगाने, लाल, नाही का. म्हणून ह्या रूपकाच्या आश्रयानं या उखाण्यातला प्रश्न असतो आणि उत्तरामध्ये त्या गोपनाचा स्फोट होतो आणि त्याच्यात मूळ अर्थ असतो. उत्तराच्या म्हणजे प्रश्न टाकल्यानंतर त्याचं जे उत्तर असतं त्या उत्तराच्या गोपनाचा जो स्फोट असतो, गुपित जे असतं त्याच्यातलं, ते बाहेर पडल्यानंतर ते जे आहे त्याच्यामध्ये मूळ अर्थ असतो आणि ते व्यक्त केलेला असतो. म्हणून अशा स्वरूपाच्या उखाण्याला प्राचीन काळामध्ये खूप मोठं महत्व होतं. आजही ती समाजामध्ये काही ठिकाणी घेतली जात असतील, सांगितले जात असतील तर असतं, परंतु परंपरेनं प्राचीन कालखंडापासून अशा स्वरूपाची उखाणे होती. वेद काळात कवींनी रचलेले ब्रह्मोद्य, हे ह्यालाच म्हणून कोडं असं म्हटलं जातं, ब्रह्मोद्य, आणि साध्या मराठीत प्रचलित असलेली कुट, ह्या दोन्हीचा जर अभ्यास केला, त्या दोन्हीमधलं बरंच साम्य आपल्या लक्षात येतं. प्रश्नोत्तर स्वरूपाचे बरेच उखाणे आढळतात. महाराष्ट्रात मी तुम्हाला कालही सांगितले की कलगीतुऱ्यामध्ये अशा स्वरूपाची प्रश्न विचारली जातात, आणि ह्या प्रश्नाच्या अनुषंगानं काल तुम्हाला मी 2 उदाहरणं सांगितली. कुठे सांगा ही कांचन नगरी वगैरे हे जे सांगितलं, तिथे कोण तो तप करी, त्याचा पुत्र कोण वगैरे हे सगळं. मग कांचन नगरी म्हणजे 21 स्वर्ग आहे, 33 कोटी देव आहेत, मायेपासून निर्माण झालेले आहेत, हे सगळे प्रश्न त्याच्यामध्ये विचारले जातात. आणि या प्रश्नांची उत्तरं दुसरा तसा देत असतो. कधी कधी ही प्रश्नांची उत्तरं गोपनाचा स्फोट करून एका शब्दात असतात, तर कधी कधी त्याच्यासारख्याच ओळी लिहून त्याच्यामध्ये केली जातात, नाही का. आणि म्हणून प्रश्नोत्तर रूपी उखाण्याचा काही ना काही विधींशी संबंध असेल कधी काळी. विशेषतः बंजारा समाज जो आहे, त्या बंजारा समाजाच्या लग्नविधीमध्ये प्रश्नोत्तर स्वरूपाचे उखाणे घालण्याची प्रथा आहे, आणि ती काही ठिकाणी बघायला मिळते. किंवा
आदिवासी जी जमात आहे गोंड नावाची, त्या गोंड आदिवासी जमातीमध्ये माणूस मेल्यानंतर जो एक विधी केला जातो, अशा विधींच्या ठिकाणी काही उखाणे घातले जातात, त्यांचा उपयोग केला जातो म्हणे. तर काही प्रश्नोत्तर स्वरूपाची जी उखाणे असतात ती मनोरंजनाच्या दृष्टिकोनातून देखील अवतरलेली दिसतात आपल्याला, नाही का. असं एक उखाण आहे पहा. दिवसा ढवळ्या मुक्काम करतो, रात्री बाहेर फिरतो, कोण असा फिरे प्रवासी, दिवा बांधून ढुंगणाला. आता बघा, ह्या उखाण्यामध्ये म्हणजे प्रश्नोत्तर स्वरूपाचाच आहे. या उखाण्यामध्ये विषयामध्ये विविधता आहे, हे सांगण्याचं एक स्वतंत्र वैशिष्ट्य आहे. या उखाण्यामध्ये पदलालित्य म्हणजे नाचायचं आहे, पदाचा असा पायाचा ताल आहे, कलात्मकता आहे आणि रूपकाच्या आश्रयानं आश्चर्यचकित करून टाकणारी गुंफन केलेली, कोड्यात टाकणारी भाषा आहे. म्हणून या प्रश्नोत्तर स्वरूपाच्या उखाण्याचे स्थूल मनाने असे दोन वर्ग पडतात. एक प्रश्न आणि दुसरा उत्तर, हे दोन्ही घटक पद्यात्मक आहेत. तर दुसरा वर्ग जो असतो का, प्रश्न फक्त पद्यात्मक असतो व या प्रश्नाचे उत्तर फक्त एका शब्दात येते. मी तुम्हाला आता जे सांगितलं, कधी कधी असं असतं की प्रश्न कशात टाकला जातो, पद्यामध्ये, उत्तरही पद्यात असतं. काल जसं तुम्हाला मी सांगितलं ना, कोठे सांगाई कांचन नगरी, तिथे कोण तो तप करी, ह्याचे पासून कोण नारी, गुरुपुत्रा याचा शोध करी. मग याचं उत्तर तसंच कवितेमध्येच, 21 स्वर्ग तो कांचन नगरी, तेथे गौतम ऋषी तप करी, तेथे हो जन्मली गोमाता आई, खरे सांगतो शोधून तू घी. प्रश्न आणि त्याचं उत्तर हे कशात आहे, पद्यात आहे. किंवा दुसरा प्रश्न आहे, सृष्टीची रचना कशी झाली केव्हा, आकाश तारे निर्मिले कोणी तेव्हा, प्रश्न करीतो अडुरबाला, उत्तर दे रे गुरुच्या मुला. मग तो सांगतो त्याचं उत्तर, मायेपासून उत्पन्न सारे, 33 कोटी देवांचे पसारे, अगस्तीपासून निर्माण तारे, सृष्टी ही निर्मिली त्या मायेने. बघा, ती कशाने निर्माण झाली, हे सगळं प्रश्न आणि उत्तर हे दोन्ही कशात आहे, तर ते दोन्ही पद्यात आहे. हे एक प्रकार झाला प्रश्नार्थक रचनेच्या कोड्यांचा किंवा उखाण्याचा. दुसरा प्रकार असा आहे की प्रश्न असतो पद्यात पण उत्तर मात्र पद्यात नसतं, तर ते एखाद्या शब्दात असतं. जसं तुम्हाला मी आधी सांगितलं की पाऊस नाही, पाणी नाही, रान कसं हिरवं, कात नाही, चुना नाही, तोंड कसं रंगलं. मग इथं तो दुसरा सांगणारे उत्तर असा देतो का ओळीमध्ये, कवितेच्या नाही, ती एका शब्दात देतो, पोपट किंवा राघू. म्हणजे प्रश्नार्थक स्वरूपाच्या उखाण्यामध्ये देखील दोन गोष्टी त्याच्या स्वरूपाच्या जाणवतात. एक पद्यात्मक प्रश्न आणि उत्तर, नाही का. पद्यात्मकच प्रश्न असतो आणि पद्यात्मकच उत्तर असतं. तर दुसरा प्रकार असा असतो, पद्यात्मक प्रश्न असतो आणि उत्तर कसं असतं, एका शब्दात. हे दोन गोष्टी तुम्ही लक्षात ठेवल्या पाहिजे. उत्तर एका शब्दात दिलेलं असतं, ठीक आहे. आणि म्हणून दिसत असेल तुम्हाला, अशा स्वरूपाचे हे उखाणे असतात. आता एक लक्षात ठेवा की हे झालं प्रश्नार्थक स्वरूपाच्या उखाण्याच्या संदर्भाने, नाही का. आणि आता आपल्याला जे बघायचंय ते प्रश्नविरहित. पण हे लक्षात ठेवा तुम्ही की तुम्हाला ही दोन जे मी प्रकार सांगितले प्रश्नार्थक स्वरूपाच्या उखाण्याचे, एक पद्यात्मक असतो प्रश्न उत्तर, आणि एकाच उत्तर प्रश्न पद्यात्मक असतो पण उत्तर एका शब्दामध्ये असते.
आता प्रश्नविरहित उखाणा हे आपल्याला बघायचं आहे. हे पहिल्याच प्रकारचा आपण बघतोय. हा उखाणा आहे, पण कसा आहे? प्रश्नविरहित. प्रश्नविरहित उखाणा. आता हा साधा उखाणा असतो, प्रश्नविरहित. प्रश्न नसतो त्याच्यामध्ये. मी तुम्हाला सांगितलं ना आत्ताच जे पोपटाचं उदाहरण, किंवा रात्री पाहिलं तर वाडावर गाई, सकाळी उठून पाहिलं तर काहीच नाही, मग चांदण्या आकाशातल्या, हे असं नाही का. तर प्रश्नविरहित उखाण्याची रचना ही साधी असते, ती सोपी असते आणि ती सहज स्फुरलेली असते. यामध्ये काय असतं तर फक्त गोपन क्रिया असते. कधी कधी या उखाण्याची रचना गद्यात्मकही असते, पण गद्यात्मक जरी असली तरी त्याच्यातून पद्यात्मकतेकडे ते गद्य अधिक झुकलेलं असतं. आता मी जसं म्हणालो ना, रात्री बघितलं तर वाडाभर गाई, सकाळी उठून बघितलं तर काहीच नाही, है ना. याच्यात पद्यात्मकता आहे. म्हणून उखाण्यातील जो आशय आहे त्यामागे एक उद्देश असतो आणि त्या तत्वाच्या आधारानं प्रश्नविरहित उखाण्याचं आपल्याला वर्गीकरण करता येतं, नाही का. आता लक्षात ठेवा, हे प्रश्नार्थक उखाणे जसे बघितले ना, प्रश्नार्थक उखाणे बघितले. आता हे प्रश्नविरहित उखाणे, आणि त्या प्रश्नविरहित उखाण्यामध्ये देखील 4 प्रकार पडतात, नाही का. हे एक, नाव घेण्याचे उखाणे. 2, व्याही विहिनीचे उखाणे. 3, खेळातील उखाणे. 1, खेळातील उखाणे. आणि मनोरंजनात्मक उखाणे. आता एक लक्षात ठेवा, उखाण्यामध्ये 2 प्रकार आधी बघितले, कोडे किंवा कूट. हे बघितलं ना आपण आधी सुरुवातीला, कोडे किंवा कूट आणि साधा उखाणा. आता त्याच्यापैकी आपण या उखाण्यांचे 2 पुन्हा प्रकार केले, वर्गीकरण केलं. प्रश्नोत्तर स्वरूपाचे उखाणे आणि प्रश्नविरहित उखाणे, नाही का. आणि या प्रश्नविरहित उखाण्यामध्ये आपण त्याचे 4 वर्ग करता येतात. त्याचं वर्गीकरण 4 प्रकारात करता येतं. 1, नाव घेण्याचे उखाणे, व्याही विहिनीचे उखाणे, खेळातील उखाणे, मनोरंजनात्मक उखाणे. तुम्हाला मी जे सुरुवातीला म्हणालो होतो, याच्यामध्ये जे थोडे थोडे फरक आहेत ना, ते हे आहेत. नाव घेण्याच्या उखाण्याला देखील शास्त्र म्हणतात. आता आपणाला प्रत्येकाचा विचार करायचा, या प्रत्येकाचा. आता आपणाला हे बघायचं, नाव घेण्याचे उखाणे. आता नाव घेण्याचा जो उखाणा असतो का नाही, महाराष्ट्रामध्ये मी कालच तुम्हाला सांगितलं की नाव घेण्याची एक प्रथा आहे. आपल्या पतीचं किंवा आपल्या पत्नीचं डायरेक्ट सुगंधा असं नाव घेतल्या जात नाही, डायरेक्ट रामराव असं नाव घेतल्या जात नाही, आयुष डायरेक्ट असं नाही नाव घेतल्या जात, सतीश असं नाही घेतल्या जात. असं नाव घेणं म्हणजे आपल्या पतीचं आयुष्य कमी होतं, अशी एक मनोधारणा लोकजीवनामध्ये, एक समजूत शेकडो वर्षापासून परंपरेनं चालत आलेली आहे. आणि म्हणून शास्त्राने, म्हणून उखाणं घेऊन नाव घेण्याची रीत
महाराष्ट्रामध्ये मराठी लोकजीवनामध्ये ही सर्वदूर आहे. आणि म्हणून नुसते नाव घेतलं, मी तुम्हाला जसं सांगितलं ना, म्हणून अशा स्वरूपाच्या उखाण्याला मराठीमध्ये आईना देखील म्हणतात. कशाला? या उखाण्याला काय म्हणायचं? आईना असंही म्हणतात बरं का, पण आईना अजून वेगळा असतो. मी तुम्हाला आईना हे त्या वेळेला सांगतो, पुढच्या तासात वगैरे ते येईल. आणि म्हणून हे जे उखाणे हे पद्यात्मक असतात, नाव घेण्याचे. उखाण्याच्या पहिल्या ओळीमध्ये सुंदर साजेल असं वर्णन असतं, तर दुसऱ्या ओळीमध्ये नावाची, त्या पतीच्या नावाची त्या उखाण्यामध्ये गुंफण केलेली असते आणि ती कलात्मक असते. अशा प्रकारच्या उखाण्यामध्ये प्रतिपक्षाकडून उत्तराची अपेक्षा नसते. कल्पकता किंवा भावसौंदर्य हे या उखाण्याचं विशेष असतं. हे जे नाव घेण्याचे जे उखाणे आहेत, हे नाव घेण्याचे उखाणे त्या निर्मिती मागची जी प्रेरणा आहे, ती प्रेरणा मात्र अभ्यासण्यासारखी आहे. बघा की आपल्या पतीचं नाव जशास तसं सांगणे, जे आहे तेच सांगणे म्हणजे विनाश आहे, ही कल्पना आहे. म्हणून स्त्रीने आणि पुरुषाने नेहमी व्यवहारात एकमेकाचे नाव उच्चारावयाचे नाही. प्रसंगविशेषी उखाण्यातून ते उच्चारायला हरकत नाही, या समजुतीमधूनच उखाण्याची निर्मिती झाली असावी असं मी तुम्हाला कालही सांगितलं. आता बघा की हे जे उखाणे आहेत, म्हणून आपल्याकडे अहो, बायकोला काग, काह, काहो, म्हणजे हे हजारो वर्षापासून आपल्या देशामध्ये, आपल्या मराठी संस्कृतीमध्ये डायरेक्ट पतीचं नाव घेऊन बोलण्याची रीत नव्हती, परंतु अलीकडच्या काळामध्ये ती आलेली आहे, एकेरी बोलण्याची, नाव घेऊन बोलण्याची. परंतु एखादं निमित्त असेल, एखादा प्रसंग असेल, एखादा मंगल प्रसंग असेल, एखादी घटना असेल, एखादं म्हणजे विधी असेल, त्या विधीच्या ठिकाणी नवऱ्याचं नाव उखाण्यातून घेण्याचे स्पष्ट उल्लेख मी तुम्हाला सांगितलं रुक्मिणी स्वयंवरामध्ये आलेले आहेत. संत एकनाथांनी एक रुक्मिणी स्वयंवर नावाचा ग्रंथ लिहिला आणि तो ग्रंथ ओवीबद्ध आहे. तर हे रुक्मिणी स्वयंवर जे आहे त्याच्या 15व्या ते 18व्या अध्यायामध्ये आपल्या नवऱ्याचं उखाण्यातून नाव घेतल्याचे उल्लेख 15व्या शतकात देखील सापडतात. ते म्हणतात, न कळे भीमकीचे लाघव, सकळही म्हणती धन्य भाव, आता घेऊन या नाव पाय मागे कृष्णाचे. आता रुक्मिणीला नाही का हे नाव घेण्याची, तिनं नाव घ्यावं, आता विशिष्ट तऱ्हेची शब्दरचना गुंफून ते नाव घेतल्या जावं म्हणून ते त्या रुक्मिणी स्वयंवरामध्ये उल्लेख आहे. आता अशा प्रकारचा जो उखाणा असतो, या उखाण्यामध्ये वेगळेपणा असतो, विविधता असते, नाविन्य असतं. कधी कधी नवीन, आता मोबाईल आला, मोबाईलच्या दुनियेतली लोक उखाणे घेऊ लागले नाही का. म्हणून तुम्हाला मी काल सांगितलं होतं की सोन्याची बुगडी मोत्याचा घोस, संभाजीरावाचं नाव घ्यायची मला लय हौस नाही का. किंवा अशा प्रकारचं नाव घेतलं तर कधी कधी हे नाव नुसतं 2 ओळीचं नसतं, ते खूप मोठं असतं. इतकं मोठं असतं की ते ताडफाड रानफळाचं झाड, बघा, ताडफाड रानफळाचं झाड, सोन्याची चौकट, रुपयाचा पाट, खोलीत खोली, खोलीत अंजीर भात, अंजीर भातावर साजूक तूप, रामरावचं नाव घेते रामासारखं. हे असं इतकं मोठं, देवळीत देवळी, देवळीत होता आईना मग डमुक, इतकं मोठं घेतलं जातं की ते काही स्त्रिया 50 ओळींचं नाव घेतात. म्हणून अशा उखाण्यामध्ये फक्त काय असतं की कल्पकता असते, एक लय असते, चमत्कृतीपूर्ण रचना असते, आपल्या पतिदेवाचं नाव असतं, किंवा
या उखाण्यामध्ये शब्द सौष्ठव लक्षात घेण्याजोगा असतो. उखाण्यातून कौटुंबिक नाती गोती, सणासुदींचे विशेष, घराण्याची रीतभात या सगळ्या गोष्टींची कलात्मक गुंफण केलेली पाहायला मिळते आणि उखाणा सांगणाऱ्याचे बुद्धी वैभव देखील या उखाण्यातून आपणाला पाहायला मिळतं. ठीक आहे, अशा प्रकारचे हे उखाणे असतात. आता याच्या नंतर पुढच्या तासाला आपणाला हे व्याही विहिनीचे उखाणे बघायचे आहे. ठीक आहे, म्हणून आपण व्याही विहिनीचे उखाणे पुढच्या तासाला बघू. आता आपण इथं थांबूया. ठीक आहे.